लोकसभा निवडणुकीवरून शरद पवार यांनी भाजपला जोरदार टोला लगावलेला आहे। 400 पारवाल्यांना जनतेनं जागा दाखवलेली आहे अशा शब्दामध्ये शरद पवार यांनी खोचक टोलेबाजी केली आहे। तर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मवियामधील 3 पक्ष एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेणार असल्याचं सुद्धा शरद पवारांनी सांगितलंय। सांगत होते 400 पार ते 400 पार घडले नाही। शेवटी 230 संध्याकाळचे 3 होते आणि सरकार बनवायला सुद्धा चंद्राबाबू आणि युतीची मेहनत नसली तर सरकार झालं नसतं। ही अवस्था त्यांची आलेली। लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली। लोकांना बदल हवा। आता तो बदल हवा असेल तर आमची जबाबदारी आहे। 7, 8, 9 या 2-3 दिवसामध्ये राष्ट्रवादी पक्ष आमचा, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष एकत्र बसतील आणि ही प्रक्रिया सुरू होईल आणि 3 पक्ष एकत्र बसतो तसं महाराष्ट्रात काही ठिकाणी डाव्या विचारसरणीचे काही पक्ष